विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबईत मोठा राडा झाला। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटण्याच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरारमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेरलं। सुमारे 5 कोटी रुपये ते कार्यकर्त्यांमार्फत मतदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर व त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांनी केलाय। मात्र तावडेंच्या निकटवर्तीयांच्या बॅग मध्ये फक्त 9.5 लाख रुपये सापडले। मग इतर 4 कोटी 90 लाख रुपये गेले कुठे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। बरं, ठाकूर यांना मिळालेली खबर पक्की होती का हा प्रश्न आहे। पण ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मला भाजपमधीलच एका नेत्यानं तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत असल्याची माहिती दिली होती असं माध्यमांना सांगितलंय। हे कितपत खरं की खोटं याविषयी शंकाच आहे। पण या कॅश रेडच्या निमित्तानं राष्ट्रीय पातळीवरील विनोद तावडे यांची प्रतिमा मात्र मलिन झाली आहे। आता या कॅश कांडच्या मागे फक्त हितेंद्र ठाकूरच आहेत का की त्यांना भाजपमधील एका गटाची मदत आहे याविषयी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी व मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वत्र छुपा प्रचार सुरू असताना अचानक विरारच्या वेदांता हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे पैसे घेऊन आल्याची बातमी टीव्हीवर झळकली। बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार क्षितिज ठाकूर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंच्या हॉटेलातील खोलीत शिरून त्यांच्या बॅगांची तपासणी केली। त्यात 2 डायऱ्या आढळून आल्या। तसंच त्यांच्या पीएच्या बॅगमध्ये 9.5 लाख रुपये सापडले। विशेष म्हणजे या डायऱ्यांमध्ये काही पदाधिकाऱ्यांची वॉर्डनिहाय जबाबदारी असणाऱ्यांची नावं व फोन नंबर होते। त्यांच्या नावापुढे काही आकडे लिहिण्यात आले होते। हे वाटप झालेल्या पैशाचे सांकेतिक कोड वर्ड होते असं आमदार ठाकूर यांचं म्हणणं आहे। देशात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या एका नेत्याला ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क 3 तास हॉटेलमध्ये अक्षरशः डांबून ठेवलं होतं। हे पैसे कुठून आणले, कोणाकोणाला वाटप केले, आमच्या मतदारसंघात तुम्ही असले धंदे का करता, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत तावडेंना घेराव घालण्यात आला होता। त्यांच्या बॅगमधील पैसे काढून बवियाचे कार्यकर्ते अक्षरशः ते झळकावत होते। चोर चोर अशा घोषणाही दिल्या जात होत्या। अचानक झालेल्या या हल्ल्यानं तावडे गोंधळून गेले, गांगरून गेले। त्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना फोन केले, माफी मागितली, इथून सुखरूप जाऊ द्या अशी विनंतीही केली। पण हितेंद्र यांनी आपल्या ठाकूर स्टाईलनं तिथं येऊन तावडेंचा समाचार घेतला। भाजपत सत्तेचा कसा गैरफायदा घेत आहे हे सुनावलं। 3-4 तासांच्या या गोंधळानंतर अखेर ठाकूर व तावडे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला। ठाकूर आरोपावर ठाम राहिले तर तावडे यांनी आरोपांचं खंडन केलं। सुरुवातीला तणावात सुरू झालेला हा राडा नंतर खेळीच्या वातावरणात संपला। विशेष म्हणजे हॉटेलातून बाहेर पडल्यानंतर तावडे व ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले। ठाकूर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। ते तावड्यांवर हल्ला करण्याची भीती पोलिसांना वाटत होती। तावडे यांची मर्सिडीज कार्यकर्त्यांनी पंक्चर करून टाकली होती। त्यामुळे पोलिसांच्या विनंतीवरूनच ठाकूर यांनी तावडे यांना आपल्या गाडीत बसून सुरक्षितपणे त्या परिसरातून बाहेर काढलं। नंतर दोघेही वेगवेगळ्या दिशेनं निघून गेले। आता प्रश्न उरतो की विधान परिषद निवडणुकीत ज्या ठाकूर पिता पुत्र आमदारांनी भाजपला मदत केली ते अचानक भाजप विरोधात आक्रमक का झाले। ठाकूर यांची वसई विरार या भागात अनभिषिक्त सत्ता आहे। तिथं भाजपनं यावेळी उमेदवार दिल्यानं ठाकूर नाराज होते। त्यातच भाजपनं ठाकूर यांचं घर फोडण्याचा प्रयत्नही केला होता। त्यामुळे ठाकूरांचा राग होता। हितेंद्र ठाकूर यांचे आते बंधू राजीव पाटील यांना बहुजन आघाडीतून फोडण्याचा प्रयत्न भाजपनं केला होता। राजीव पाटील दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश करणार होते। विशेष म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज यांच्या विरुद्ध पाटील यांना निवडणुकीत उभं करण्याची भाजपची रणनीती होती। पाटील यांनी निवडणूक लढवली असती तर बवियाचं मोठं नुकसान झालं असतं। अखेर हितेंद्र ठाकूर यांनी मध्यस्थी करत राजीव पाटील यांची नाराजी दूर केली व त्यांना भाजपत जाण्यापासून रोखलं। आपल्या घरात हात घालणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी ठाकूर यांनी हा ड्रामा घडवून आणल्याचं बोललं जातं।
आता या प्रकरणामुळे तावडे यांची राष्ट्रीय पातळीवर बदनामी झाली होती। यापूर्वी भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण हे पैसे घेण्याच्या प्रकरणात पकडले गेले होते। त्यानंतर आता तावडेंमुळे पक्षाची मोठी बदनामी झाली। त्यामुळे गेल्या 5 वर्षात राष्ट्रीय पातळीवर त्यांनी स्वतःची जी इमेज तयार केली होती त्याला तडा गेलाय। महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री म्हणूनही विनोद तावडे यांच्याकडे पाहिलं जात आहे। मात्र आता या कॅश कांडमुळे या स्पर्धेतून ते आउट झाल्याचं राजकीय निरीक्षकांना वाटतं। मुळात या स्पर्धेतून तावडे यांना बाद करण्यासाठीच भाजपच्या एका गटातून ठाकूरांना टीप देण्यात आली असा संशयही व्यक्त केला जात आहे। स्वतः तावडे मात्र या चर्चेचं खंडन करतात। सध्या तावडे हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे अशा दिग्गज नेत्यावर हात टाकण्याची ठाकूर यांना किती किंमत मोजावी लागते हे भविष्यात पाहावं लागेल। एकीकडे हा ड्रामा सुरू असताना भाजपनं ठाकूर यांच्याच बबिया पक्षाचे उमेदवार सुरेश पाडवी यांना फोडून मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्या पक्षात खेचून आणलं। हाच फोडाफोडीचा राग ठाकूरांना होता। त्यामुळे आता या राजकारणात कोण वरचढ ठरेल याचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।